नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, प्रिव्हियस इयरमध्ये तुम्ही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन जे आहे त्यांच्याविषयी तुम्ही माहिती पाहिलेली आहे आणि त्याच्याच आधारे तुम्हाला इथे जो हा टेबल दिलेला आहे तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, तुम्ही पहिले ट्राय करा. जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर तसं तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण याच्याशी रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन आहे ते नेक्स्ट लेसनमध्ये पाहू. ठीक आहे, आता इथे हा जो पॅराग्राफ दिलेला आहे तर याचं मिनिंग काय आहे की आपण क्लासिफिकेशन का करतो. तर आपण क्लासिफिकेशन का करतो कारण आपल्या पृथ्वीवर जे आहे ते अप्रॉक्सिमेटली 7 मिलियन स्पेसिस आहेत, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत आणि त्या प्रत्येकाची स्टडी करणं जे आहे ते आपल्याला सोपं नसतं गेलं. ठीक आहे, सो त्यांच्यामध्ये जे काही डिफरन्सेस आणि सिमिलॅरिटीज आहे याच्यावर रिलेटेड आपण काय केलं तर त्यांचं क्लासिफिकेशन केलं, जेणेकरून आपल्याला त्यांची जी स्टडी करणं जे आहे ते काय झालं पाहिजे, सोपं झालं पाहिजे याच्यासाठी. ठीक आहे, देन हिअर इज गिवन द डेफिनेशन. ओके, डेफिनेशन दिलेली आहे, तुम्ही पाहून घ्या की फॉर्मेशन ऑफ ग्रुप अँड सब ग्रुप ऑफ ॲनिमल्स. ओके, डिपेंडिंग अपॉन similarities and differences among the all living organisms is called classification. Okay, then here is given history of classification. Here you have to keep in mind there are two methods of classification, that is artificial method and another one that is natural method. Okay, natural system of classification. So artificial classification system जी आहे ते कोणी सुरू केली, तर ती केली होती अरिस्टॉटलने. ठीक आहे, आणि त्यांचा क्रायटेरिया काय होता, तर बॉडी साईज, हॅबिट्स अँड हॅबिटॅट. बॉडी साईज लहान आहे, बॉडी मोठी आहे, कशी आहे याच्याशी रिलेटेड. हॅबिट्स मीन्स त्यांचे सवयी. ओके, त्यांची आदत. ओके, फॉर एक्झाम्पल ते कसं खातात, कसं राहतात वगैरे वगैरे. अँड हॅबिटॅट मीन्स द एरिया, ते कुठे राहतात. ओके, द प्लेस वेअर दे लिव्ह, याला काय म्हणतात आपण, हॅबिटॅट असं म्हणतो. ओके, तर अरिस्टॉटलपासून लिनियसपर्यंत जे आहे ते या लोकांनी जी मेथड फॉलो केली ती आहे आर्टिफिशियल मेथड. ओके, आणि लिनसच्या नंतर जे कोणी आले होते त्यांनी नॅचरल क्लासिफिकेशनची सिस्टम फॉलो केलेली आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये तुम्हाला याचा जो क्रायटेरिया दिलेला आहे तो क्रायटेरिया कोणता आहे, तर बॉडी ऑर्गनायझेशन, टाईप ऑफ सेल्स, क्रोमोझोम्स, बायोकेमिकल प्रॉपर्टी ऑफ सेल्स. ओके, तर हे क्रायटेरिया आहे याचं, आणि आर्टिफिशियलचा क्रायटेरिया आपण आधीच पाहिलेला आहे. ठीक आहे, आता याचं बेनिफिट काय आहे. ओके, द बेनिफिट ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. याचं बेनिफिट आपल्याला कशासाठी झालं, तर आपल्याला पूर्ण ॲनिमलची जी स्टडी करत आहोत आपण, ठीक आहे, ते करणं कन्व्हिनियंट झालं. कन्व्हिनियंट मीन्स सोपं झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काही 2-4 ॲनिमलचे जरी अभ्यास केला तरी एंटायर ग्रुपबद्दल माहिती मिळणं हे पण आपल्याला अगदी सोपं झालं. त्याच्यानंतर यांचं इव्हॉल्युशन कसं झालं, ठीक आहे, हे पण आपल्याला समजलं. त्याच्यानंतर ही जी माहिती आली आयडेंटिफिकेशनची ती कशी झाली, तर एकदम थोडीफार ॲक्युरेट झाली. त्यांच्यानंतर त्यांचं जे रिलेशनशिप आहे एकमेकासोबत कसं आहे, काय आहे, हे पण आपल्याला समजलं. त्याच्यानंतर आपण इथे पाहू शकतो की त्यांचा एक्झॅक्ट रोल काय आहे कोणत्याही हॅबिटॅटमध्ये, त्यांचा जो रोल आहे ते पण आपल्याला अंडरस्टँड झालेलं आहे. ठीक आहे, देन त्यांच्यामध्ये काही ॲडॅप्टेशन झालेले आहे का, आणि जे झाले असतील तर ते कोणते आहे हे पण आपल्याला पाहणं, हे पण आपल्याला समजलं आहे. ओके, तर हे काही याच्याशी रिलेटेड जे आहे ते बेनिफिट आणि हिस्ट्री होती. त्याच्यानंतर पहा ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. ट्रॅडिशनली आतापर्यंत जी मेथड फॉलो केलेली आहे तर ती कोणती आहे, तर नोटो कार्ड. ओके, इट जस्ट अबाउट नोटो कार्ड. तर सगळ्यात पहिले नोटो कार्ड म्हणजे काय ते माहीत असणं गरजेचं आहे. इथे तुम्हाला याची माहिती दिलेली आहे की नोटो कार्ड इज वॉट, it is a rod-like structure, supporting structure present on dorsal side. डॉर्सल म्हणजे मागची साईड. ओके, किंवा बाहेरची साईड, मागची साईड आपण असं त्याला म्हणू शकतो. इट कीप्स नर्व टिश्यू आयसोलेटेड फ्रॉम रिमेनिंग बॉडी. आता इथे पहा, ओके, हे जे नर्व टिश्यू आहे याला बाकीच्या बॉडीपासून काय केलं आहे त्यांनी, आयसोलेट केलेलं आहे. ठीक आहे, सो वी कॅन से दॅट नोटोकॉर्ड इज supporting system to any animals. Okay, supporting system, for example human body has a skeleton system which gives support to our body. Okay, so present on notochord or absent or notochord there are two type of dividing of animals, and that are what
नॉन कोर डाटा अँड कोर डाटा. ठीक आहे. तर जे नोटोकॉर्ड आहे या नोटोकॉर्डच्या आधारे ॲनिमलचं 2 भागामध्ये डिवायडेशन केलेलं आहे. एक ज्याच्यामध्ये नोटोकॉर्ड आहे असे कोरोडोटा आणि ज्याच्यामध्ये नोटोकॉर्ड नाही आहे असे नॉन कोरोडोटा. ठीक आहे. आता नॉन कोरोडोटा आहे त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड नाही आहे तर याचे बाकीचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते इथे पहा. बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय लाईक रॉड लाईक नोटोकॉर्ड. ओके. जेव्हा हा सपोर्ट सिस्टम नाहीच आहे तर त्यांना सपोर्ट राहणार आहे का नाही. फॉर एक्झाम्पल अर्थवॉर्म. ओके. वी नो दॅट अर्थवॉर्म डोंट हॅव एनी काइंड ऑफ सपोर्ट इन हिज बॉडी. देन इथे पहा की गिल स्लिट्स आर ॲबसेंट. फॉर एक्झाम्पल इन फिश देर इज गिल स्लिट टू रेस्पिरेशन. ओके. तर हे इथे आहे का नाही आहे. नो कॉर्ड इफ प्रेझेंट ऑन वेंट्रल साईड सॉलिड अँड पेअर. ओके. जर राहत नाही आणि जर असेल तर ती वेंट्रल साईडने असेल. आता डॉर्सल मीन्स वॉट आपण पाहिलं होतं की आउटर साईड किंवा मागची साईड किंवा बाहेरची साईड. तर व्हेंट्रल काय असेल तर मग आतली साईड किंवा समोरची साईड आपण त्याला म्हणू शकतो. तर हे वेंट्रल साईडला नर्व कॉर्ड असते. त्याच्यानंतर ते कसं असतं सॉलिड असते आणि पेअर्ड असते. ओके. हर्ट असंच आहे. जर प्रेझेंट असेल तर ते डॉर्सल साईडला असतं मीन्स आउटर साईडला असते. ठीक आहे. किंवा बाहेरच्या साईडला असते. सो इथे कॅरेक्टर जे दिलेले आहेत हे कशाचे आहे नॉन कोरडाटाचे मीन्स ज्याच्यामध्ये नोटोकॉर्ड नाही आहे म्हणजे सिम्पली ज्याच्यामध्ये सपोर्टिंग सिस्टम नाही आहे असं. तर त्यांचं जे फायलम आहे ते इथे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय काय येतं तर याच्यामध्ये येतं प्रोटोझोआ, पोरिफेरा, सेलेंट्रेटा, निंडारिया, हेल्मिंथस, ॲस्टेल्मिंथस, ॲनिलिडा, आर्थोपोडा, मोलुस्का, इकॅनोडर्माटा अँड हेमिकोर्डाटा. ओके. दिस कम्स इन नॉन कोरडोटा. हे नॉन कोरडोटामध्ये येते. त्याच्यानंतर कोरडोटामध्ये काय असेल तर याच्या अपोजिट असेल. तर अपोजिट वॉट हिअर इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. गिल स्लिट्स अँड लंग्स आर प्रेझेंट. गिल स्लिट प्रेझेंट इन फिश, लंग्स प्रेझेंट इन फ्रॉग ऑर ॲनिमल्स. ओके. लाईक ह्युमन किंवा बाकीचे जे आहेत त्यांच्यामध्ये लंग्स असतात आणि फिशमध्ये जे आहे ते गिल स्लिट्स असतात. ओके. त्याच्यानंतर नो कॉर्ड प्रेझेंट अँड डॉर्सल साईड इट इज हॉलो. ओके. फॉर एक्झाम्पल आपल्या पाठीमध्ये जे रीडची हड्डी असते तर ती काय असते नऊ कॉर्ड असते. ठीक आहे. त्याच्या अराउंड जे काय आहे ते नळ असतात. आपल्या हार्ट जे आहे ते प्रेझेंट असते वेंट्रल साईडने मीन्स समोरच्या साईडने हार्ट असते आणि हे आपण पाहिलेलंच आहे. इथे तुम्हाला याची डायग्राम दिलेली आहे हे पाहून घ्या. दिस इज अ फिश. हिअर इज वॉट दिस इज अ नर्व. Here is notochord supporting system. Okay. And here is given one table. In table you will get easily understand what is the criteria. Okay. तर पहा याच्यामध्ये किंगडम ॲनिमेलियाला 2 सब किंगडममध्ये डिवाइड केलं आहे. कोरडोटा अँड नॉन कोरडोटा. नॉन कोरडोटा अँड कोरडोटा. नॉन कोरडोटामध्ये फायलम्स हे सगळे 10 फायलम्स येतात आणि याचे जे आहे ते कोरडोटा फायलम अगेन डिवाइडेड इंटू 3 that is Urochordata, Cephalochordata and Vertebrata. And Vertebrata again divided into the 6 classes. Vertebrata divided into 6 classes that is Cyclostomata, Pisces, Amphibia, Reptilia, Aves and Mammalia. Okay. So this is the classification. सगळ्यात पहिले किंगडम असतं, त्याच्यानंतर सब किंगडम असतं, त्याच्यानंतर फायलम असतं. ओके. त्याच्यानंतर सब फायलम असतं, मग क्लास असतं आणि सगळ्यात शेवटी काय असतं तर हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके. आत्तापर्यंत ही जी कन्व्हेन्शनल जे मेथड आतापर्यंत फॉलो केली होती ती फॉलो केल्या जायची. ओके. आतापर्यंत ही यूजमध्ये पण होते, प्रॅक्टिसमध्ये पण होते. ओके. बट आता जे आहे ते याच्यामध्ये काय झालेलं आहे थोडंफार चेंजेस झालेला आहे आणि आता नवीन सिस्टम आपण क्लासिफिकेशनची यूजमध्ये आणलेली आहे. ठीक आहे. आणि ते कोणाचे आहे तर रॉबर्ट विटाकर यांची आहे. ओके. आता यांनी जे दिलेलं आहे हे क्लासिफिकेशन हे कशावर बेस्ड अपॉन आहे तर दिस बेस्ड अपॉन बॉडी ऑर्गनायझेशन. ठीक आहे. म्हणजे बॉडी कशी आहे युनिसेल्युलर आहे मल्टीसेल्युलर आहे काय आहे याच्या सेल्युलर. त्याच्यानंतर बॉडी सिमेट्री म्हणजे बॉडी 2 भागामध्ये डिवाईड होऊ शकते किंवा नाही होऊ शकत किंवा त्यांना आपण समान भागामध्ये कापू शकतो का वगैरे. त्याच्यानंतर बॉडी कॅव्हिटी कशी असते याच्या सेल्युलरिटी. त्याच्यानंतर जर्मिनल लेयर्स म्हणजे त्याच्यामध्ये एखादी बॉडी आहे तर ती किती लेयर्समध्ये डिवाइड आहे आणि त्याचे किती सेगमेंट्स वगैरे पडू शकतात
या आधारे रॉबर्ट विटाकर यांनी जे आहे ते ॲनिमल क्लासिफिकेशन केलेलं आहे आणि त्यांच्याच आधारे आपण आता जो पुढचा पार्ट आहे त्याच्यामध्ये पाहणार आहोत. ओके, सो सगळ्यात पहिले पहा ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. आता आपल्याला माहीत आहे की ॲनिमल जे आहे, फॉर एक्झाम्पल अमिबा, इट इज युनिसेल्युलर अँड वी आर द मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. ओके, सो इन ॲनिमल अमिबा ऑल फंक्शन्स कॅरीड आउट बाय सिंगल सेल. वी नो दॅट. आपल्याला माहीत आहे की जे अमिबा आहे त्याचे सगळे जे फंक्शन्स आहे इट इज परफॉर्म बाय सिंगल सेल. सो इट इज कॉल्ड प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे जर एखाद्या ॲनिमलमध्ये सिंगल सेलमध्ये सगळे काही फंक्शन्स होत आहेत तर असं जे ऑर्गनायझेशन असतं त्याला म्हणतात प्रोटोप्लाझ्मिक ऑर्गनायझेशन. ठीक आहे. आता मल्टीसेल्युलर जे ॲनिमल्स आहेत, मल्टीसेल्युलर ॲनिमलमध्ये जर टिश्यू फॉर्म झाला असेल तर ते त्यांचं वेगळं ऑर्गनायझेशन आहे आणि टिश्यू फॉर्म नाही झालं आहे त्यांचं वेगळं राहील. ठीक आहे. आता इफ टिश्यू आर नॉट फॉर्म, जर टिश्यू फॉर्म झालं नाही तर ते सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन असेल. फॉर एक्झाम्पल हे कोणाचं आहे तर पोरिफेराचं. सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन पोरिफेरा, फायलम पोरिफेरा. म्हणजे याच्यामध्ये एकापेक्षा जास्त सेल असते पण जो ग्रुप आहे तो कम्प्लिटली टिश्यू बनलेला नसेल. ओके, आणि जर टिश्यू असेल तर त्याला आपण काय म्हणतो, टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. ओके, जर टिश्यू प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन मीन्स अ सिंगल सेल कॅरी आउट ऑल द फंक्शन्स. ओके, त्याच्यामध्ये एकच सेल असते आणि ते सगळे काही फंक्शन जे असते ते करत असते. आणि हिअर डिव्हिजन ऑफ लेबर इज फाउंड अमंग द सेल ऑर्गॅनल्स. एकाच सेलमधल्या वेगवेगळ्या ऑर्गॅनल्सला जे आहे ते हे डिव्हिजन ऑफ वर्क जे आहे ते केलेलं असते. ओके, नाव नेक्स्ट. सो हिअर वी कॅन सी द सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. सेल्युलर, आता याच्यामध्ये पहा की जे स्पॉन्जेस वगैरे जे स्पॉन्जेस जो फायलम आहे, ठीक आहे, त्याला आपण पोरिफेरा म्हणतो. त्याच्यामध्ये ह्या पद्धतीचं ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन असतं. याच्यामध्ये जे आहे तर देअर बॉडी इज मेड अप ऑफ सेल्युलर बट सेल्स आर नॉट सिमिलर. ओके, आता बॉडी जे आहे ते मल्टीसेल्युलर असते बट दिस सेल आर नॉट सिमिलर. आणि आपल्याला माहीत आहे की जर टिश्यू ही कधी फॉर्म होते, जेव्हा सिमिलर सेल्सचा एक ग्रुप बनतो. ओके, सो हे मग टिश्यू लेवल होणार का? नाही. ओके, टिश्यू लेवल होण्यासाठी काय लागतं की सिमिलर सेल जे आहे ते एक ग्रुप फॉर्म करतात, त्याला आपण टिश्यू म्हणतो. बट हिअर यू कॅन सी दॅट ऑल सेल्स आर नॉट सिमिलर. ओके, ते डिफरंट आहेत आणि परफॉर्म डिफरंट फंक्शन्स आणि ते वेगवेगळे काम करतात. ठीक आहे. आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते सेल्स एक्झिबिट्स डिव्हिजन ऑफ लेबर. त्यांच्यामध्ये डिव्हिजन असते लेबरचं. हेन्स द बॉडी ऑर्गनायझेशन is called cellular grade of organization. Okay, so we know that the cell and another is tissue. Tissue is group of cells but group of similar cells and the cells in tissue perform same functions. Okay, तर याच्या सेल्युलरिटी इथे नाही आहे म्हणून आपण याला कोणतं ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन म्हणत आहोत, याला आपण म्हणत आहोत सेल्युलर ग्रेड. ओके, ठीक आहे. नाव द नेक्स्ट सेल टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. लो ग्रेड ऑफ टिश्यू. ओके, सो इट इज नॉट अ परफेक्ट टिश्यू, इट इज अ लो ग्रेड ऑफ टिश्यू. हे एक परफेक्ट टिश्यू नाही आहे, तर हे काय आहे, लो लेवल आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा थोडं कमी असणार आहे. देर इज नो फॉर्मेशन ऑफ डेफिनेट टिश्यू बट डिस्टिंक्ट सेल्स लेयर्स आर फॉर्म. तर याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की ग्रुप ऑफ सेल इज कॉल्ड टिश्यू. हिअर दे नॉट फॉर्म अ ग्रुप ऑफ सेल्स. ओके, ते जरी वेगवेगळे असले तरी ते एक पर्टिक्युलर ग्रुप जो आहे तो डेफिनेट टिश्यू जो आहे तो फॉर्म करत नाहीत, बट यांचे जे आहे ते काही लेयर्स बनतात. ओके, आणि हे कोण्या फायलममध्ये असते तर हे असते सेलेंटेरेटामध्ये. ओके, सेलेंटेरेटामध्ये या पद्धतीचे सेल टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पहा टिश्यू ग्रेड
tissue organ grade of organization. It is found in phylum Platyhelminthes. And the body organ grade of organization. हे आपल्याला प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये पाहायला मिळते. याच्यामध्ये टिश्यूने ऑर्गन बनतो, बट ते जे ऑर्गन आहे ते एक पर्टिक्युलर फंक्शन्स पण करतात, पण ते पर्टिक्युलर ऑर्गन नाही बनत. ओके, सो डोंट गो इन अ डेप्थ, जस्ट कीप इन माइंड व्हॉट इज गिवन हिअर. ओके, अँड देन ऑर्गन सिस्टम. आता आपल्याला माहिती आहे की सेल्सपासून टिश्यू बनते, टिश्यूपासून ऑर्गन आणि ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टम. ओके, फॉर एक्झाम्पल आता आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम आहे किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे. देर आर सो मेनी ऑर्गन अँड दे डू अ सिंगल फंक्शन्स. ओके, ते सगळं एक कोऑर्डिनेट असतं, एक ऑर्गनाइज असतं आणि ते सगळेजण मिळून एकच काम करतात. ओके, तर अशा पद्धतीनं असतं ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. ठीक आहे. तर याच्याशी रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन होती ते आपण पाहिली आहे. तर तुम्ही याच्याशी रिलेटेड जे काही आहे ते वाचून घ्या एक वेळेस. ठीक आहे. नाही समजलं तर आपण पुन्हा आणखीन नेक्स्ट लेसनमध्ये याला आणखीन डिटेलमध्ये लक्ष देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर इथे तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कोणतं ग्रेड आहे आणि कोणत्या फायलममध्ये आहे. फॉर एक्झाम्पल सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन आहे आणि हे कोणत्या फायलममध्ये आहे तर ते निंडारिया या फायलममध्ये आहे. ओके, सो इथे तुम्ही ऑर्गनायझेशन लिहा आणि इथं फायलम लिहा. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने एक टेबल तुम्ही बनवू शकता. जसं की इथे काय लिहा तुम्ही सेल टिश्यू. ठीक आहे. आणि इथं काय लिहा निंडारिया. ओके, सो अशा पद्धतीने एक टेबल फॉर्म करा आणि याच्यामध्ये तुम्हाला एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट होईल. तुम्हाला एकदम डेप्थमध्ये जायची गरज नाही, बट तुम्हाला इन्फॉर्मेशन असली पाहिजे म्हणून आम्ही याच्याशी रिलेटेड काही महत्त्वपूर्ण माहिती जी होती ती तुम्हाला दिली आहे. ठीक आहे. नाव द नेक्स्ट बॉडी सिमेट्री. ओके, बॉडी सिमेट्री. The body symmetry means what? The division of body into two equal half. ओके, म्हणजे एखादी बॉडी आहे तिला दोन इक्वल हाफमध्ये डिवाईड करणे. त्याच्यामुळे काय होणार तर त्याच्यामुळे दोन सेम पार्ट दिसणार आपल्याला. ओके, सो डिवायडिंग ऑफ बॉडी इंटू टू इक्वल सेम पार्ट इज नोन ॲज सिमेट्री. म्हणजे तो पहिला जो पार्ट आहे तो सेकंड पार्ट कसा असणार सारखेच असणार, म्हणून त्याला आपण काय म्हणतो तर सिमेट्री म्हणतो. ओके, आता बॉडी सिमेट्री जी आहे त्याचे 3 टाईप पडतात: असिमेट्रिकल, रेडियल आणि बायलॅटरल. ओके, तर आता सिमेट्रिकल आणि असिमेट्रिकल हे तर आपल्याला समजलं की ज्याच्यामध्ये 2 इक्वल पार्ट होतात ते सिमेट्रिकल आणि ज्याच्यामध्ये 2 इक्वल पार्ट होत नाहीत ते असिमेट्रिकल. ओके, आता असिमेट्रिकल, फॉर एक्झाम्पल वी नो दॅट द अमिबा change its shape after every seconds, so there is no possibility to get a symmetrical two half. ठीक आहे. आता रॅडियल सिमेट्री आणि बायलॅटरल सिमेट्री याच्यामध्ये थोडाफार फरक आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला समजायचं आहे इथं की एक इमॅजिनरी ॲक्सिस. ओके, एका इमॅजिनरी ॲक्सिसमुळे कोणतीही बॉडी 2 पार्टमध्ये डिवाईड होणे. ओके, याच्याशी रिलेटेड आपण आणखीन थोडीशी माहिती पाहू. जस्ट मिनिट. ओके, इथे पहा, इथे तुम्हाला काय दिसणार तर एक स्टारफिश आहे. ओके, स्टारफिश आहे आणि याला आपल्याला कट जर करायचं असेल तर आपण इथून असं जरी कट केलं तरी हा कट होईल. ठीक आहे. 2 इक्वल पार्ट दिसेल, म्हणजे हा इकडला पोर्शन जो आहे ते हे असं पोर्शन पण सेम दिसेल. किंवा आपण याला या साईडने जर कट केलं, ठीक आहे, या साईडने जरी कट केलं तरी आपल्याला दुसरं दिसेल. किंवा आपण या साईडने कट केलं तरी तिसरं दिसेल. किंवा आपण या साईडने कट केलं तरी चौथं दिसेल. म्हणजे अशा पद्धतीने आपण याला 5 टाईपने कट करू शकतो आणि 5 टाईपने कट जरी केलं तरी तो आपल्याला सेम इक्वल पार्टमध्ये 5ची वेळेस दिसू शकतो. ठीक आहे. बट आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट याच्याकडे. सी धिस इमेज. ओके, आता ही ह्युमनची जी इमेज आहे, बट याला आपण जर थोडंसं ही इकडून असं जर कट केलं तर हे 2 इक्वल पार्टमध्ये होणार का तर नाही होणार. ऑफकोर्स नाही होणार आहे. सो इमॅजिनरी ॲक्सिस इज अ ॲक्सिस, ओके, विच डिवाइड बॉडी इंटू 2 पार्ट, 2 इक्वल पार्ट.
बट जर एखादी बॉडी असेल आणि त्याच्यामध्ये फक्त एकच सिंगल लाईन त्या बॉडीला दोन भागामध्ये डिवाईड करत असेल तर ते कोणतं होईल? मग ते होईल बायलॅटरल सिमेट्री. ओके. आणि रॅडियल सिमेट्री आपण आताच पाहिलं स्टारफिशमध्ये. स्टारफिशमध्ये रॅडियल सिमेट्री असते आणि त्याला एकापेक्षा जास्त इमॅजिनरी ॲक्सिस आपण घेऊन त्याला कट करू शकतो. ठीक आहे, एकापेक्षा जास्त त्याला 2 पार्टमध्ये आपण डिवाईड करू शकतो. बट बायोलॅटरल सिमेट्री जी आहे ते त्याच्यामध्ये काय आहे, तर ओनली वन इमॅजिनरी ॲक्सिस जाईल आणि ते त्याला 2 भागामध्ये डिवाईड करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा जेम लेयर्स. ओके. एम्ब्रॉनिक स्टेजमध्ये जेव्हा आपण कोणतीही बॉडी फॉर्म होत असते तेव्हा त्याची लेयर्स बनत असतात आणि जेव्हा हे लेयर्स बनत असतात तेव्हा एकावर एक असे डबल लेयर, ट्रिपल लेयर जे आहे ते बनत असतात. तर डबल लेयर इज अ डायब्लॉस्टिक आणि ट्रिपल लेयर इज अ ट्रायब्लॉस्टिक. तर याच्यामध्ये पहा जो आउटर आहे तो एक्टोडर्म आहे, जो इज द बॉडी सिमेट्री. सिमेट्री मीन्स वॉट, की बॉडीला अगर जर आपण कट केलं एखाद्या इमॅजिनरी ॲक्सिसवर तर त्याचे 2 इक्वल हाफ झाले पाहिजे. ओके. डिपेंडिंग अपॉन दिस प्रॉपर्टी. आता या प्रॉपर्टीवर आधारित आहे याची सिमेट्रिकल आणि रॅडियल. ठीक आहे. रॅडियल सिमेट्रिकल, असिमेट्रिकल आणि बायोलॅटरल सिमेट्रिकल असे 3 पार्ट पडतात. असिमेट्रिकल म्हणजे इमॅजिनरी ॲक्सिसपासून याला आपण कट केलं तरी याचे 2 भाग पडत नाहीत. फॉर एक्झाम्पल अमेबिया, पॅरामेशिया, स्पॉन्जेस. ओके. we know that after every second amoeba change its size and shape, so we cannot say that it can be cut into equal to half. Okay. आता रॅडियल सिमेट्री आणि बायोलॅटरल सिमेट्री. रॅडियल सिमेट्रीमध्ये काय असतं, तर इमॅजिनरी कट पासेस थ्रू अ सेंट्रल ॲक्सिस बट एनी प्लेन ऑफ बॉडी गिव्स इक्वल हाफ्स. ओके. एनी प्लेन. ओके. हे समजण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल यू कॅन अंडरस्टँड बायोलॅटरल. आता बायोलॅटरल जे आहे, फॉर एक्झाम्पल आता ह्युमन बॉडी आहे. ओके. ह्युमन बॉडीला आपण एकच इमॅजिनरी ॲक्सिस कन्सिडर करू शकतो. फॉर एक्झाम्पल जी आपल्या डोळ्याच्या मधोमध, ओके, बिलकुल नाकावरनं अशी जी पास होईल ती, आणि तिथून जर आपली बॉडी कट केली तरच आपली बॉडी जी आहे ती 2 इक्वल पार्टमध्ये डिवाईड होईल. ओके. फॉर एक्झाम्पल यू कॅन सी हिअर. इथे पहा की आपण इथे इमॅजिनरी ॲक्सिस जे आहे ते अशी एक कन्सिडर करू शकतो. तेव्हाच आपल्याला 2 जे बॉडीचे 2 पार्ट जे आहे ते इक्वल हाफ आपल्याला दिसतील, हा आणि हा. बट ही जर लाईन आपण अशी कन्सिडर केली तर आपल्याला हे 2 पार्ट इक्वलमध्ये होणार का? नाही. म्हणजे काही असे ॲनिमल असतात की त्याच्यामध्ये इमॅजिनरी लाईन जे एकच असते. ओके. एकच इमॅजिनरी लाईन असते, त्याला आपण काय म्हणतो, तर बायोलॅटरल सिमेट्री म्हणतो. ओके. आता इथे लक्षात द्या रॅडियल सिमेट्री. ओके. आता रॅडियल सिमेट्रीमध्ये एखादं ही बॉडी आहे, याला आपण वेगवेगळ्या साईडने जरी कट केलं या बॉडीला तरी ती सेम राहील. ओके. बट ही बॉडी जी आहे याला आपण एकच इमॅजिनरी ॲक्सिसनं कट करू शकतो. बाकी दुसऱ्या साईडनं जर कट केलं तर याचे 2 पार्ट जे आहे ते सेम दिसतील का? नाही. सो इथे लक्षात ठेवण्यासाठी बायोलॅटरल सिमेट्री हा ओनली वन इमॅजिनरी ॲक्सिस. ओके. असं आपण कन्सिडर करू शकतो आणि देन इट कॅन बी डिवाइडेड इंटू इक्वल टू हाफ. बट radial symmetry has more than one central axis or imaginary axis. Okay. Axis means what? A line. Then next, gem layers. Okay, gem layers, triblastic and diablastic. Triblastic and diablastic. Triblastic means 3 and diablastic means 2. तर इथे आपल्याला इथे लक्षात द्यायचं आहे की जे काही ॲनिमल्स आहेत त्यांच्या एम्ब्रॉनिक स्टेजमध्येच अशा पद्धतीचे जे लेयर आहेत ते बनत असतात, डेव्हलपमेंट होत असतात. बट काही याच्यामध्ये जे आहे ते 2 असतात. ओके. तर 2 असतात त्यांना आपण काय म्हणतो, तर डायब्लॉस्टिक. आणि ज्याच्यामध्ये 3 असतात त्याला आपण ट्रायब्लॉस्टिक म्हणतो. ओके. त्याच्यामध्ये एक्टोडर्म जे बाहेरचं असतं ते, मेझो, मिडल अँड एंडो एकदम आतला जो लेअर असतो तो. ठीक आहे. आता डायब्लॉस्टिक जे आहे ते शोज इन ऑल निंडारियाज. ओके. आणि त्याच्यानंतरचे जेवढे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये जे आहे ते ट्रायब्लॉस्टिक भेटतं. ओके.
त्याच्यानंतर बॉडी कॅव्हिटी.